नमस्कार. सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूजमध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात सवाल महाराष्ट्राचा. निवडणुकांचा निकाल जाहीर झाला, त्यानंतर आज दुसरा दिवस आहे. या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 11 येथील उमेदवार मीनाक्षी किशोर पाटील ह्या विजयी झालेल्या आहेत. आपण त्यांच्याकडे आलो आहोत. ताई, काय सांगाल? आपण भरघोस मताने विजय मिळवलेला आहे आणि लोकांनी तुमच्यावरती विश्वास दाखवलेला, काय सांगाल? नमस्कार, मी मीनाक्षी किशोर पाटील. मी बीजेपी मधून बहुमतांनी निवडून आली. आम्हाला माननीय श्री गणेशजी नाईक साहेब यांचा पाठिंबा होताच आणि आहेच आणि कायम राहणार आहे. गेल्या वेळेस आम्ही थोड्या मतांनी कमी पडलेलो, पण आता आम्हाला सर्व आमचे जे काही मित्रपरिवार, आमचे कार्यकर्ते, मतदार बंधू आणि भगिनी यांनी सगळ्यांनी खूप स्वच्छ मनाने आणि दिलाने मदत केली. त्यामुळे आम्ही सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आम्ही ते पुढचे 5 वर्ष त्यांच्या सोबत राहणार. एका कुटुंबासारखे त्यांच्या सोबत राहून सगळं आम्ही कामं करणार. जी काही वॉटर मीटर, गटर सगळं काही बघणार. सर्व मतदारांनी आम्हाला जी काही सेवा करण्याची संधी दिली त्याचं आम्ही सोनं करणार. सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद सर्वांना. पाटील साहेब, पाठीमागच्या वेळेस आपण काही मताधिक्यानेच आपला पराभव झालेला आहे, तरीही आपण 5 वर्ष ते 10 वर्ष लोकांची निस्वार्थ भावनेने सेवा केली असं स्थानिक नागरिकांमधून बोललं जातं आणि ह्यावेळेस खूप मताधिक्याने आपण निवडून आलात, काय सांगाल? नमस्कार. हा माझा एकट्याचा विजय नसून हा आमच्या सर्व प्रभागातील जनतेने जो आम्हाला मतदानाने विजय केले त्यांचा विजय आहे. मागच्या वेळेस मी नवीन होतो तर काही ठिकाणी माझी कामं बरोबर नव्हती. आज आम्ही 10 वर्षापर्यंत लोकांची भरपूर सेवा केली आणि त्या सेवेतच मला हे फळ भेटलेलं असं मी मानतो. कारण मतदार हा आता जागा झालेला आहे. तो भूल थापांना कुठेही बळी पडत नाही आणि एक मताने त्यांनी ठरवलं होतं आणि त्यांनी ते करून दाखवलं, म्हणून मी त्यांच्या शतशः ऋणी आहे. आणि त्यांच्या काही समस्या असतील येणाऱ्या काळामध्ये त्यासुद्धा परिपूर्ण मी करणार, ही आज तुम्हाला जनतेला संबोधून सांगतोय की बाबा कुठली समस्या असेल तर आम्हाला सांगा, आम्ही तुमची समस्येचं समाधान नक्कीच करू. आपण जे जनतेला आश्वासन दिलंय निवडणुकीच्या अगोदर, ते कशा पद्धतीनं आपण आश्वासन पार पाडणार आहात, काय सांगाल? आश्वासन दिले जसं महिलांसाठी आम्ही रोजगार उपलब्ध करून देणार आहोत. बऱ्याचशा समस्या जसं वॉटर मीटर, गटर आहे ते आम्ही नगरसेविका मीनाक्षी पाटील यांच्या निधीतून किंवा यांच्या संकलनातून ते सोडवणार आहेत. आता राहिले बऱ्याचशा आपल्या प्रभागामध्ये महानगरपालिकेची शाळा आहे. ती शाळेतसुद्धा खूप प्रॉब्लेम आहेत. वरून छत गळते, तिला कलर नाही. त्यासुद्धा आम्ही करायचा प्रयत्न केला की तिथं चांगली मुलं शिकू शकतील, हेवा वाटेल अशी शाळा बनवणार लोकांना. की महानगरपालिकेची एवढी सुंदर शाळा इथं आहे. आज ती शाळा अशी उदास आणि भंगार बिल्डिंगसारखी दिसते. तिला पेंटिंग नाही, वरून पूर्ण छतमधून पाणी गळते, त्याची सिलिंग खाली पडते. याच्या कारणाने मुलं शाळेत येत नाही बरोबर. याच्यासाठी आम्ही अशी सुधारणा करू की महानगरपालिकेचे बी नाव उंच होईल आणि महानगरपालिकेच्या पटावरील मुलांची संख्यासुद्धा वाढेल. आता तसंच आपलं जे महानगरपालिकाचे हॉस्पिटल आहे वासीला आहे, तर आपल्या प्रभागातील लोकांना लांब पडतं. आम्ही महानगरपालिकेच्या त्यांना सुविधा तर देऊच, कुणाला जेवढी मदत लागेल तेवढी करणारच, पण आम्ही अजून त्याच्यासाठी एक खास प्रयत्न चालला आहे की आठवडी बाजार जसा असतो तसा आठवडी दवाखाना आपल्या प्रभागात यावा. याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेत. नाही त्याची लोकांना म्हणजे घराजवळच सुविधा मिळेल अशी आम्ही सोय करणार आहोत. दुसरं, परत शिक्षणासंदर्भात पण लोकांना ज्या समस्या आहेत, पोरांचे ॲडमिशन होत नाही, दुसरं काही समस्या असतील, त्यांना नोटबुक्स नसतील, वह्या नसतील, पेन नसेल, तर ते आपण आम्ही आमच्या स्वखर्चाने त्यांना प्रोव्हाइड करण्यासाठी स्कीम राबवणार आहोत. जेणेकरून माझ्या प्रभागातला एकही विद्यार्थ्याला शिक्षणाच्या बाबतीत कुठलाही त्रास होणार नाही. आणि बघा, प्रत्येकाची परिस्थिती बरोबर नसते. हा प्रभाग गरीब लोकांचा आहे आणि त्यांना मी जर तशी हेल्प करत राहिलो तर ते कायमस्वरूपी आठवणीत राहते. आणि आज आमचा जो विजय झाला आहे, आम्ही 10 वर्षापासून जे लोकांसाठी काम केलं आहे त्याचंच फळ आम्हाला भेटलं आहे. म्हणून आम्ही पुढच्या विजयांसाठी सुद्धा हेच करणार आहोत की आमच्याकडे आलेला व्यक्ती
त्याचं जोपर्यंत समाधान नाही होत तोपर्यंत फॉलोअप घेऊन त्याला योग्य ते सहकार्य करायचं हे आम्ही व्रतच घेतलेलं आहे दोघांनी. तसेच सर्व प्रभाग 11 मधील मतदार बंधू भगिनींनी, आमचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, सर्व कंडोनिम अंतर्गत जेवढे असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, या लोकांनी आम्हाला सगळ्या लोकांनी जी मदत केली त्यांची मी शतशः ऋणी आहे. त्या सगळ्यांचा मी धन्यवाद व्यक्त करतो की आम्हाला चान्स दिला. तुम्ही आम्हाला सेवा करण्याची जी संधी दिली त्या सेवेत आम्ही कुठेही कमी पडणार नाही आणि या संधीचं आम्ही सोने करून दाखवू. परत पुढच्या 5 वर्षांनी हेच संधीचं सोनं आम्हाला चान्स देईल आणि अशी अपेक्षा ठेवून आम्ही पुढच्या विजनची तयारी करणार. पूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी. धन्यवाद.